नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं BAMSच्या पहिल्या राऊंडसाठीचं जो चॉईस फिलिंगची प्रक्रिया राबवण्यात आलेली होती त्याची लिस्ट नुकताच आपल्याला उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र सिटी सेलकडनं जस्ट आत्ता BAMS, BHMS आणि BUMSच्या पहिल्या राऊंडची अलॉटमेंट जी आहे ती जाहीर केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या राऊंडमध्ये अप्लाय केलेलं होतं अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आपला CETचा फॉर्म नंबर किंवा नीटचा रोल नंबर टाकून आपलं नाव नेमकं कुठे आहे ते शोधता येईल आणि आपल्या नावासमोर जर एखादं कॉलेज त्यांना मिळालेलं असेल तर तेही त्यांना त्या ठिकाणी पाहण्याची सोय असेल. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 2024-25च्या सेशनमध्ये BAMS किंवा BHMS किंवा BUMS या तिन्हीपैकी कुठल्याही कोर्ससाठी ॲप्लिकेशन केलेलं होतं, चॉईस फिलिंग केलेली होती, अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं पहिला राऊंडची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी 18/9/2024 या तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन रितसर फीज भरून डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. या दरम्यानच्या काळामध्ये जर बँका बंद आहेत तर त्या ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला चेकने सुद्धा ॲडमिशन करता येईल. याबाबतीत तसं सिटी सेलकडनं ऑफिशियली गाईडलाईन आहेत की बाबा बँक बंद असेल तर चेकसुद्धा ॲडमिशनला चालेल. दुसरी महत्त्वाची सूचना, या दरम्यानच्या काळामध्ये काही दिवस सुट्ट्या आहेत, विशेषतः गणेश विसर्जनची सुट्टी असू शकते. मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची 17 तारखेला सुट्टी असू शकते. परंतु या दिवशीसुद्धा कॉलेज हे चालू राहतील अशा पद्धतीची गाईडलाईन जी आहे ते सिटी सेलकडनं मिळालेली आहे. सो ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं असेल अशा सगळ्या विद्यार्थी व पालकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण वेळेत जाऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी हेही तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. आता ॲडमिशन मिळालेलं असताना कॅटेगरीच्या मुलांना जर ओपन कॅटेगरीतून ॲडमिशन मिळालं असेल परंतु तुम्ही रजिस्ट्रेशन करताना कॅटेगरीतून केलेलं असेल तर कुठलीही काळजी करायचं काही कारण नाही. जरी आपलं कॅटेगरी ओपन आलेली असेल परंतु आपण कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळतील. त्या बाबतीतसुद्धा तुम्ही कुणीही काळजी करायचं काही कारण नाही. सो 18 तारखेच्या पूर्वी आपली संबंधित कॉलेज जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद.